हॅलो, नमस्कार. मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी काही सामान घेतला होता बाजारातून आणि डीमार्टमधून देखील शॉपिंग केली होती. त्यासोबतच किचनचं क्लिनिंग कसं करत असते आणि बाहेरची कामं, घरातली कामं कशी मॅनेज करते हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळी उठल्यानंतर आधी मी टिफिन देखील बनवून घेतला आणि दिवसभराचं जे जेवण आहे ते देखील बनवून घेतलं होतं. नाश्ता करून मग मी आणि अन्विका बाहेर पडलो होतो. त्यानंतर मग बाजारात गेलो. बाजारातून भाज्या आणायच्या होत्या ते घेऊन आलो. त्यासोबतच अष्टमी नवमीची जी पूजा होती त्यासाठी मला प्रसादासाठी फळं आणायची होती, फुलं आणायची होती, ते देखील मी घेऊन आली. ते घेतल्यानंतर देखील मला किराणाचं सामान आणायचा होता, तर यादी मी सोबतच ठेवली होती आणि डीमार्टची देखील शॉपिंग करून घेतली होती. आता घरी आल्यानंतर डीमार्टमधून जे मी दूध घेऊन आले होते तर ते आधी गरम करायला ठेवलं. हल्ली गरमीचं दिवस आहे तर दूध लगेच खराब होतं, त्यासाठी पहिले तापवून जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं की मग टेन्शन नसतं. त्यानंतर व्यवस्थित शांतपणे बसून एक ग्लास पाणी पिलं आणि त्यानंतर आधी किचन काउंटरटॉप आवरायला घेतला. तुम्ही बघू शकतात की किचनमध्ये किती पसारा होता, तर मी तसाच सोडून गेले होते, कारण ऊन जर वाढलं तर मग आपल्याला जास्तच थकवा येतो आणि लहान मुलांना देखील ऊन लागतं. त्यामुळे मग मी उन्हाच्या आधीच कामं बाहेरची आटोपण्याच्या याच्यात होती. तर बाहेरून जाऊन आले आणि थोडा वेळ रेस्ट घेतला. त्यानंतर लगेचच मी पहिले किचन काउंटरटॉप आवरलं. भांडी होती ती सगळी भांडी आवरली. किचन स्वच्छ झालं. त्यानंतर घर आवरायला घेतलं. तर घराला झाडू वगैरे मी सकाळीच मारून घेतला होता, परंतु मॉप करायचं बाकी होतं आणि जोवर आपण घराला पोछा मारत नाही व्यवस्थित तोवर आपल्याला काही घरात व्यवस्थित वाटत नाही. माझं तरी असं एकदा घराला पोछा मारला की मग घर अगदी छान सुंदर दिसतं. तर किचन आवरल्यानंतर मी घराला मॉप देखील करून घेतलं आणि अशा रीतीने घर स्वच्छ झाल्यानंतर मग स्वतःला ट्रीट देणं तर नक्कीच बनतं. तर अन्विका झोपून गेली होती या वेळेला आणि मी माझं कामं आवरून घेतली. त्यानंतर मग इथे मी लस्सीचा प्रकार बनवला आहे, परंतु थिक नाही तर अगदी छास ज्या पद्धतीने असते पातळ तशी लस्सी बनवून घेतली आहे. गोड ताक देखील आपण म्हणू शकतो. तर इथे मी 2-3 चमचे दही घेतला आहे. त्यानंतर पाणी टाकून घेतलं आहे. वेलची पूड घेतली आहे आणि साखर घेतली आहे 2 चमचे आणि याला आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं छान असं गोड ताक तयार आहे. 2 याच्यात केलं आहे. हे थंड आहे त्यामुळे अन्विका उठेल तोपर्यंत नॉर्मल टेम्परेचर होईल आणि दुसरं आहे ते मी माझ्यासाठी घेतलं आहे. आणि अशा रीतीने व्यवस्थित ताक पिल्यानंतर थोडा रेस्ट करून घेतला आणि त्यानंतर आता तुमच्यासोबत डीमार्टची जी काही मी शॉपिंग केली आहे, किराणा यावेळेस जो घेतला आहे तो शेअर करत आहे. तर ताईंनो, यावेळेस मी घेतला आहे ते तेलाचे 2 पाऊच दर महिन्याला लागतात ते घेतलेच आहे. त्यासोबत विटामारीचा पुडा घेतला आहे बिस्किटचा. त्यानंतर मग अष्टमीला मी देवीची ओटी भरते. त्यासोबत कन्यापूजन करताना आपल्याला घरातील मुलीला देखील नारळ द्यायचं असतं, तर त्यासाठी 2 नारळ मी डीमार्टमधून घेतले. आणि हल्ली डीमार्टला नारळ खूप छान मिळतात, म्हणजे प्राईस तर इक्वल असते, बाहेर जी प्राईस असते तीच असते, पण नारळांची साईज जी असते ती मोठी असते. तर म्हणून मी डीमार्टमधून घेऊन आले. त्यानंतर खजूर आणलं आहे. अष्टमी नवमीला उपवास असतो त्यासाठी साबुदाणा आहे, फराळी चिवडा आहे. मुखवासासाठी तीळ, बडीशेप, काळे तीळ ते घेतलं आहे. 1 डब्बी हिंगाची घेतली आहे. आणि इथे मी 1 किलो गूळ घेतला तर अर्धा किलो मी गुळाची पावडर घेत असते आणि अर्धा किलो हा मोठा जो खडा असतो गुळाचा तसा घेत असते. त्यानंतर रुटीनच्या मंथली किंवा 2 महिन्यात आपल्याला डाळी, साखर जे लागतं तर ते भरून घेतलं आहे. फक्त मी डाळ घेताना मुगाची डाळ जास्त घेत असते आणि तुरीची डाळ आहे ती अर्धा किलोच घेत असते. त्याचं कारण असं की तुरीची डाळ ऑलरेडी खूप महाग झाली आहे, त्याच्या कंपॅरिझनमध्ये मुगाची डाळ स्वस्त असते आणि दुसरं म्हणजे मुगाची डाळ खायला हेल्दी असते. सो मोस्ट ऑफली मी मुगाच्या डाळीचंच वरण बनवत असते आणि खिचडीमध्ये वगैरे लागलं किंवा कधीतरी आपल्याला तुरीची डाळचं वरण लागलं तर त्यासाठी मी मग अर्धा किलो ती भरत असते.
त्यासोबत पनीर घेतलं होतं मी। तर अशा रीतीने ही माझी शॉपिंग होती डीमार्टची। त्यासोबत फळं आणली होती, फुलं आणि हे पूजेचं साहित्य होतं ते घेऊन आली। तर ताईंनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।